मला ट्रेनमध्ये एक महिला भेटली. मला ती सुंदर वाटली म्हणून मी तिला पटकन वळून पाहू लागलो. तिने पटकन नको त्या गोष्टी करण्यासाठी तिने मला होकार दिला, पण ते पैशाच्या बदल्यात. माझे नाव अंकित आहे आणि मी पुण्याच्या जवळच्या एका छोट्या गावात राहतो. मी 21 वर्षाचा मुलगा आहे. मी खूप वेगळ्या प्रकारचा मुलगा आहे. मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडंसं सांगतो. मी लहान असल्यापासूनच मला वाटायचे की मी नोकरी करणारच नाही. त्यामुळे मला अभ्यास करावासा कधी वाटलंच नाही. म्हणूनच मी 10वी पास झाल्यावरच अभ्यास सोडला आणि वडिलांकडे व्यवसाय शिकला. आमचा व्यवसाय खूप मोठा आहे. एकदा मला व्यवसायासाठी पुणे येथे जावे लागले. त्यावेळी माझी गाडी बिघडलेली होती आणि आमच्या गावातून निघणारी बस खूप भरलेली असते. तेव्हा मला वाटलं की मी ट्रेनने का जाऊ नये. मी कधीही जनरल डब्यातून प्रवास केला नव्हता, तर विचार केला आजचा प्रवास कसा होईल ते पाहूया आणि मी स्टेशनच्या दिशेने निघालो. तिथं तिकीट काउंटरला पुण्याचे तिकीट घेण्यासाठी गेलो. मग तिथे एक लोकल पॅसेंजर ट्रेन येत असल्याचं मला कळालं. म्हणून मी पटकन तिकीट काढलं आणि प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. गाडी प्लॅटफॉर्मवर थांबली होती. मी ट्रेनमध्ये बसलो. त्या ट्रेनमध्ये फारच कमी गर्दी होती. एका सीटवर बसून मी पुणे गाठले. नंतर तिथून ट्रेन किती वाजता रिटर्न येणार आहे हे पाहिले. ही ट्रेन संध्याकाळी 6 वाजता निघणार असल्याचं मला कळालं. मग मी माझ्या कामाला तिथून निघालो आणि तिथून माझे काम संपवून 5:30ला स्टेशनवर पोहोचलो. परत येतानाही संपूर्ण ट्रेन रिकामीच होती. आमची ट्रेन स्टेशनवरून निघाली. काही अंतर गेल्यावर दुसरे स्टेशन आले आणि ट्रेन थांबली. म्हणून मी ट्रेनमधून उतरून बाहेर उभा राहिलो. मला दुरून एक बाई वेगाने येताना दिसली. तिचे वय अंदाजे 35 वर्ष असेल. तिच्यासोबत 2 मुलेही होती. ती थेट माझ्या जवळ आली आणि थांबली आणि मला तिच्या थांबण्याच्या ठिकाणाचे नाव सांगितले आणि विचारले की ही ट्रेन तिथे थांबेल का. म्हणून मी तिला हो म्हणालो. ती महिला अजिबात शिकलेली नव्हती, कारण तिला ही लोकल ट्रेन आहे हे माहिती नव्हते. ती जाऊन ट्रेनमध्ये बसली. प्रत्यक्षात ट्रेन पूर्णपणे रिकामी होती. मी ज्या डब्यात होतो त्या डब्यात 10 प्रवासीही नव्हते. ती बाई जाऊन जी मी सीटवर बसलो आहे त्याच सीटवर जाऊन बसली. तिथून ट्रेन सुरू झाली आणि मी जाऊन सीटवर बसलो. सुरुवातीला मी त्या बाईकडे लक्षच दिले नाही, कारण 2 मुलाची आई तिच्याकडे कोण लक्ष देईल. मग अचानक माझी नजर तिच्याकडे गेली आणि मी पाहिलं की तिचे नको ते भाग मला स्पष्ट दिसत होते. मग माझे लक्ष पूर्णपणे केंद्रित झाले. काही वेळाने जेव्हा ती नॉर्मल झाली तेव्हा तिने पाहिलं की मी पुन्हा तिच्याकडे पाहत आहे. म्हणून तिने थोडा वेळ काहीही केले नाही. मग तिने पदर घेतला. तरीही माझे लक्ष पुन्हा त्या बाईकडेच होते आणि कितीतरी वेळा माझे डोळे सुद्धा भेटले. तिची नजर माझ्याकडे येताच मी नजर खाली करायचो. काही काळ हे असेच चालू राहिले. मग मी विचार केला की आता काही झाले तरी मी माझी नजर कमी करणार नाही. मी तिच्याकडे बघत होतो आणि थोड्या वेळाने तिचे डोळे पुन्हा माझ्याकडे आले, पण मी नजर खाली न ठेवता तिच्याकडे बघत राहिलो. पण याचा काही उपयोगच झाला नाही. ती खेड्यातली बाई होती, त्यामुळे तिची हिंमतच नव्हती. मग मी माझे पाय पसरले आणि तिच्या सीटच्या शेजारी बसलो. आता मी तिच्या बाजूला पाहण्याऐवजी खिडकीकडे पाहत होतो. तिने हे पाहिलं आणि शांतपणे खिडकीकडे तोंड वळवले आणि तिरकस नजरेने माझ्याकडे पाहू लागली. मग ती अचानक मला म्हणाली, माझा स्टॉप कधी येणार. माझ्या मोबाईलवर लोकेशन पाहून मी तिला म्हणालो 2 तासांनी येईल. मग मी तिला विचारले, तू तिथे का जात आहेस. तर तिने मला सांगितले की ती तिच्या माहेरून तिच्या सासरच्या घरी जात आहे. मी तिला विचारले की तुमच्या घरात कोण कोण राहतात. त्यामुळे तिने तिची 2 मुले तिथे राहतात असल्याचे तिने सांगितले. मी तिला विचारले आणि तुझा नवरा. तिने ते बाहेर काम करतात असे सांगितलं आणि तो 1 नंबरचा दारुडा आहे. मजुरी करून जे काही पैसे कमवतो ते सगळे पैसे तो पिण्यात संपवतो आणि एकही पैसा घरी देत नाही. मी तिला तिच्या नवऱ्याबद्दल भुरळ घालू लागलो. मग मी तिला विचारले, तू काय करत आहेस. तर ती म्हणाली, मी काही करत नाही. मग मी उठलो आणि तिच्या शेजारी सीटवर जाऊन बसलो आणि बोलू लागलो. मग मी तिला म्हणालो, तू खूप छान आहेस. तुझा नंबर दे. जर तुला काही हवे असेल तर मला सांग. तर यावर ती म्हणाली, तुला पण काही हवे आहे. ती माझ्याकडे बघत म्हणाली. म्हणून मी तिला म्हणालो, तू माझी गरज पूर्ण कर, मी तुझी गरज पूर्ण करेल. ती हसली आणि मग मी माझा हात नको त्या ठिकाणी ठेवला, ज्यामुळे ती घाबरली पण काही बोलली नाही. मग ती म्हणाली, कोणीतरी इथे येईल.
आणि तिची मुलेही तिच्या शेजारीच बसली होती. म्हणून ती म्हणाली, माझ्या घरी ये. मी ते मान्य केलं. मग काही वेळाने स्टॉप आला आणि आम्ही खाली उतरलो. मी घराकडे निघालो होतो. काही अंतर गेल्यावर ती मला म्हणाली, तू थोडा वेळ थांब, मी लगेच येते. आणि तिने आपल्या दोन्ही मुलांना शेजारच्या मुलांसोबत खेळायला सोडलं. ती माझ्याकडे परत आली आणि मला म्हणाली, चला. मी त्याला विचारले, इथे कुठे इंग्लिश दारू मिळेल का? तर ती म्हणाली, इथे कोणताच ठेका नाही, पण एक माणूस विकतो, तुला त्याच्याकडूनच मिळेल. तिने त्याचा पत्ता सांगितला आणि म्हणाली, तिथून तूच आण, मी तिकडे जाणार नाही. समोरच्या एका कच्च्या घराकडे बोट दाखवत ती म्हणाली, ते माझे घर आहे, तिथे घेऊन या. मग मी जाऊन दारू आणि सिगरेटचे पॅकेट घेतले आणि तिच्या घरी आलो. तिच्या घरचा दरवाजा उघडाच होता. आता आत येऊन दरवाजा बंद केला. मग मी तिला म्हणालो की काहीतरी खायला बनव. ती म्हणाली, मी पापड भाजते. मी तिला म्हणालो, ठीक आहे. तिने पापड बेक करायला सुरुवात केली आणि मी बाटली उघडली आणि 2 ठिकाणी पॅक बनवायला सुरुवात केली. त्यावर ती म्हणाली, 2 पॅक का बनवताय? तर मी तिला म्हणालो, मी तुझ्यासाठी पण बनवत आहे. ती नकार देऊ लागली. त्याच वेळी तिच्या शेजाऱ्याचा फोन आला की त्यांची 2 मुले झोपली आहेत, कृपया त्यांना घेऊन जा. म्हणून त्यांना सांगितले, त्यांना तिथे झोपू द्या. जर ते झोपली असतील तर त्यांना त्रास देऊ नका. मग मी तिला म्हणालो, आता मुलांचे सुद्धा काही टेन्शन नाही, 1-2 पॅक घे. मी तिला आग्रह केल्यावर तिने 2 पॅक घेतले आणि मग मी तिला माझ्या अनमिठीत घेतले आणि तिला नको त्या गोष्टी करू लागलो. त्यावर ती नकार देऊ लागली. मग मी बाटली उचलली आणि म्हणालो, अजून 1-2 पॅक घे. आम्ही अजून 1 पॅक घेतला. मी सिगरेटचा बॉक्स उचलला आणि तिच्याकडे दिला. तर ती म्हणाली, मला कसे प्यावे हे माहिती नाही. मी तिला म्हणालो, काळजी करू नकोस, मी तुला शिकवतो. आम्ही सिगरेट ओढायचो आणि एकमेकांना नको त्या गोष्टीचा खेळ खेळायचो. तिने मला सकाळी उठवले आणि म्हणाली, लवकर निघा इथून, कोणी पाहू नये. मी तिला माझा नंबर दिला आणि तिथून निघू लागलो. निघताना मी तिला काही पैसे दिले आणि तिथून निघालो. त्यानंतर जेव्हाही मला वेळ मिळेल तेव्हा मी पुण्याला जातो. आतापर्यंत मी तिला खूप पैसे दिले आहेत. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.